नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा तन्मय शिंदे। आज आपण चार्लीवर 1 इयर रिव्ह्यू करणार आहोत। तर तुम्हाला सर्व सांगतो मी कसं काय ते। चला भेटूया आपण डायरेक्ट। सो मित्रांनो, आता आपण 1 इयर झालेलं आहे चार्लीला पूर्णपणे। पूर्ण 1 वर्ष चालवलं आहे। 8000 किलोमीटरचं मी तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे की गाडी कशी चालते, काय आहे ते सर्व, काय ॲक्सेसरीज लावल्यात मी, सर्व एकूण एक गोष्ट तुम्हाला दाखवून देईल। आपण काय चेंजेस केले आहेत किंवा काय बोलू शकतो आपण की काय अजून ॲड ऑन केले आहेत, हे सर्व तुम्हाला दाखवेल। टँकला किती मायलेज येतो, किती फ्यूल राहतो ते आपण बघूया। मित्रांनो, आपण ॲसेसरीजकडे येऊया। आता मी कॅमेरामॅनला थोडं जवळ बोलवतो। कॅमेरामॅन इथून ॲसेसरीज दाखवा। ॲसेसरीजमध्ये आपण विंडशील्ड ॲड ऑन केलेली आहे। जी विंडशील्ड आहे ही आपण रॉयल एनफील्डकडनंच घेतलेली आहे। त्याचं मला अराउंड काहीतरी कॉस्टिंग 3500 रुपये भेटलेली। दुसऱ्या ॲसेसरीजकडे येऊया। ब्रेक ऑइल कॅप। ही जी ब्रेक ऑइल कॅप आहे ही मी आफ्टर मार्केट लावली नाही, बट शोरूमकडेच मी देऊन त्याच्याकडनं ॲड ऑन करून घेतलेलं। सेकंड पार्ट, ऑइल कॅप। ही ऑइल कॅप आपण कशासाठी लावतो? कधी रोडवर कधी दगड वगैरे असतो, ते पडू नये किंवा ते लागलं तर फुटू शकतो आणि त्याचा खर्च 1,500 ते 2,000पर्यंत खर्च येतात, त्यासाठी आपण ते लावतो। थर्ड ॲसेसरीज आहे मास्टर सिलेंडर कॅप। जी मास्टर सिलेंडर कॅप आहे ती आपण का लावतो? कधी आपण जेव्हा ऑफ रोडिंग करतो किंवा काय करतो तेव्हा फुटू वगैरे शकते आणि 2,500 ते 3,000चा याचा खर्च आहे फक्त मास्टर सिलेंडर कॅप फुटली तर। फोर्थ ॲसेसरीज लावून घेतले मी ट्रिपर नॅव्हिगेशन। हे ट्रिपर नॅव्हिगेशन असेल मॅपसाठी। हे आपण जेव्हा कधी पण बाहेर जातो तेव्हा इथून आपल्याला मॅप वगैरे सर्व गोष्टी दिसतात। केलं आधी इथे मीटिऑर 350 होतं। आपली गाडीचं कस्टमायझेशन आहे, मी नाव त्याचं चार्ली ठेवलं, चार्ली 350। टँकवर पण तुम्ही बघू शकता की मी कस्टमायझेशन करून घेतलेलं। 1 वर्ष झालं, जुलै 2023ला मी बुक केलेली, आता जुलै 2024 चालू आहे। नेक्स्ट ॲसेसरीजकडे येऊया। व्हील कवर। हे व्हील कवर का असं गरजेचं नसतो, मी जस्ट फॉर फॅशनसाठी लावलं आहे। कॅमेरामॅनला सांगेल की पुढचं पण व्हील कवर दाखवून घ्या। मी आता 17 इंच पुढचा टायर आहे, त्याला 17 इंच हे लावून घेतलं व्हील कवर। बाकी दुसरं ॲड ऑन केलं मी नंबर प्लेटचं कवर। हे नंबर प्लेटला सेफर साईड कधी ॲक्सिडेंट वगैरे होतो तेव्हा काही होऊ नये किंवा नंबर प्लेट तुटू नये त्यासाठी असतो। फोर्थ ॲसेसरीज हे टॉप बॉक्स प्लेट। ही मी टॉप बॉक्स प्लेट मी आफ्टर मार्केट लावलेली आणि आता टॉप बॉक्सची ही प्लेट त्यासोबतच भेटतो। आपण आता येऊया मायलेजवर येऊया। गाडीचे मायलेज किंवा काय आहे ते आपण बघून घेऊया। आता गाडीला ऑलमोस्ट मी कॅमेरामॅनला पुढे बोलवतो, मी किती किलोमीटर गाडी चालवली मी तुम्हाला दाखवून देतो। गाडी आपण स्टार्ट केलेली आहे, हे बघा। गाडी आता ऑलमोस्ट 7640 चालली आहे। सर्व्हिस इंडिकेटर येतो आणि 5000ला सर्व्हिस इंडिकेटर असतो आणि सेकंड सर्व्हिस मी आधीच केलेली, त्यामुळे मी आता सर्व्हिस केली नाही आहे। आता ऑगस्ट नेक्स्ट मंथला मी थर्ड सर्व्हिस करून येईल। आता आपण येऊया मायलेजवर आणि पेट्रोल कॅपॅसिटी। कंपनी क्लेम करते की 15 लिटर पेट्रोल राहतो, पण मी सांगेल की आपण 14 किंवा 14.5 लिटर पेट्रोल ठेवूया, बिकॉज गाडी जास्त हीट होते आणि स्टार्टिंगच्या इनिशियल डेजमध्ये म्हणजे अराउंड 1 ते 2 महिने आहे ना, गाडी एवढी हीट होते ना की पाय वगैरे भाजू शकतो। माझा स्वतःचा पाय वगैरे भाजू शकतो। आता पावसाचे महिने चालू आहेत, कॅमेरामध्ये पाऊस वगैरे येऊ ना, पाऊस वगैरे चालू झाला आहे, थोडा व्हिडिओमध्ये पाऊस वगैरे आला तर थोडा सहकार्य करावे। आता येऊया आपण मायलेजवर। गाडी 15 लिटरची आहे टँक कॅपॅसिटी। कंपनी क्लेम करते की 35, 40 किंवा 45पर्यंत मायलेज देईल, पण रिॲलिटी मी सांगतो, आता वर्ष झालं मी गाडी चालवतो, गाडी इन सिटी 26चा मायलेज देते, इन हायवे 29 ते 30चा मायलेज येते। डिपेंड करतो आपण कसं चालवतो आहे। तरी पण मी काही एवढी रॅश ड्रायव्हिंग करत नाही, अराउंड 60-70च्या स्पीडने मी गाडी चालवतो, तरी पण हा मायलेज आहे। तर डोंट नो की थर्ड सर्व्हिसनंतर काय मायलेज भेटेल। मला तरी अपेक्षा आहे की 32, 33 किंवा 34पर्यंत मायलेज भेटावा। जर तुम्ही रॉयल एनफील्ड मीटिऑर घेण्याचा विचार करत असाल तर मायलेजचा विचार करूनच गाडी या। त्यासाठी तुमच्यासाठी दुसरे ऑप्शनसुद्धा आहेत, हंटर वगैरे आहेत किंवा त्या खालचे दुसरे मॉडेल्स आहेत, तुम्हाला वाटेल ते घेऊ शकता। मीटिऑर घेताना हा फक्त एवढा आहे की मायलेज नाही देणार, बाकी गाडी तुम्ही बघू शकता। कॅमेरामॅनला सांगेन मी गाडी दाखवून घ्या। गाडी क्रुझरसाठी एवढी गाडी सुंदर आहे ना, क्रुझिंग सेगमेंटमध्ये तुम्ही म्हणजे दिवस बसल्या नाही बघा, सीट बघायला एवढी सॉफ्ट सीट आहे ना, आरामशीर 400 ते 500 किलोमीटर आहेत ना, तुम्ही ह्याच्यावर आरामशीर राईड करू शकता। पिलियनसाठी पण एकदम मस्त आहे, पाठी बॅक कम्फर्ट आहे। फक्त एक आहे, मला पाठी पिलियन बसतात तेव्हा मला एक कंप्लेंट करतात की पाठची सीट खूप छोटी आहे। तुम्ही बघू शकता की पुढची सीट किती ब्रॉड आहे आणि पाठची सीट खूप छोटी आहे, नवलं पिलियनला कधी कधी अनकम्फर्टेबल होतो। आणि एक दुसरं मेजर पॉईंट येतो की मीटिऑरमध्ये की जेव्हा आपण सिंगल रायडर असतो तेव्हा आपल्याला खूप खड्डे लागू शकतात, म्हणजे बॅकला येतात खड्डे होऊ शकतात आणि आपण अवॉइड नाही करू शकत। आणि क्रुझर गाडी असल्यामुळे ह्याचे जे ब्रेक पॅड आहेत ते पुढच्या साईडला असल्यामुळे आपण बोलतो ना उभं राहून खड्डे घालवू शकतो, ते आपल्याला करता नाही येणार। दुसरा ऑप्शन आहे, दुसरं एक प्रॉब्लेम आहे ते हे काय बोलतात, सस्पेन्शन।
हे नायट्रोज सस्पेन्शन नाही दिलेत. GT 650मध्ये ना नायट्रोज सस्पेन्शन आहेत आणि ह्याच्यात नॉर्मल सस्पेन्शन दिलेत. जर तुम्ही पिलियनसोबत जात असाल तर तुम्हाला कम्फर्टेबल असेल. आणि जर तुम्ही सिंगल रायडर गेलात पण एक सेपर सेफ्टी काय बोलतो स्ट्रीट वाटतो गाडी एवढी कम्फर्ट नाही वाटत आहे. आणि ती फटणं वगैरे जेव्हा येते तर समजतो की आपला टचका लागतो किंवा बॅकमध्ये थोडा पेन होऊ शकतो. पण विदिन टाईम पिरियडमध्ये ते ब्रेकिंग्स आता मीटिओरचे ब्रेकिंग सिस्टम तरी बऱ्यापैकी खूप चांगले आहेत. मी 80-90च्या स्पीडला क्रूज करते बघा. दोन्ही साईडला आपल्याला ड्युअल चॅनल ABS भेटतो. 5च्या चॅनलला पण बघू शकतो की ड्युअल चॅनल ABS आहे. ब्रेकिंग वगैरे खूप चांगले. मी ते नाही बोलत आहे की प्रॉब्लेम वगैरे आहे. 80-90च्या स्पीडला असल्यावर गाडी इझिली थांबते किंवा 100ला पण असल्यावर ते इझिली थांबते. बट एक कधीतरी पावसात वगैरे असं वाटू शकतो. आणि माझ्यासोबत 2दा इन्सिडेंट झाला आहे. मी अराउंड होतो 60-70च्या स्पीडला होतो. पावसाच्या दरम्यानच होतं. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. आणि ब्रेक दाबायला गेलो आणि थोडा टायर स्कीड झाला. ॲक्च्युली चुकी होती माझी. खालती ते चिखल वगैरे पण होतं. ऑफकोर्स ही मीटिओर क्रुझिंग बाईक आहे ना की ऑफ रोडिंग बाईक आहे. पण तरी पण एक थोडं प्रॉब्लेम्स वाटतात की ब्रेकिंगमध्ये एवढं कॉन्फिडन्स वाटत नाही कधी कधी आपल्याला. बाकी खूप चांगले घाटावर वगैरे गाडी इझिली चढते. म्हणजे वाटत नाही आपल्याला की एवढी हॅवी गाडी आपण नेतो. बघू अराउंड 195 किलोची गाडी आहे. फक्त 190 किलोची गाडी आहे. त्यावर ॲसेसरीज ॲड वगैरे करून जेव्हा मी टॉप बॉक्स वगैरे ॲड करतो तर 30 ते 35 किलो वजन ॲड ऑन होतो. आता करंटली गाडीचा वेट 205 किलो काहीतरी गाडीचा वेट आहे आता करंट. पण तरी पण तुम्हाला वाटणार नाही की एवढी हॅवी व्हेकल आहे. एक्झाम्पलमध्ये जेव्हा तुम्ही कम्पेअर कराल क्लासिक 350 आणि मीटिओरमध्ये तर तुम्हाला क्लासिक 350मध्ये थोडी हाईट जास्त भेटते सीटची. आणि क्रुझर ब्रेक असल्या कारणामुळे आहेत ना ती बाईकची सीटची साईज खूप कमी आहे. मला पाहिजे तुम्ही बसून दाखवतो. कॅमेरा होतो इथे एकदा गाडीवर मी बसून दाखवतो. हे बघा जेव्हा आपण गाडीवर बसतो तेव्हा आपले पाय बघा. आणि हे कम्फर्ट स्टेशन बघा. गाडी आपल्याला जवळ राहते. असं वाटत नाही की गाडी आपल्याला अनकम्फर्टेबल आहे किंवा गाडी पडेल. जास्त वेट नाही. आणि वेट डिस्ट्रीब्युशन होतो जेव्हा आपण पाय ठेवतो. तर हे बघा असं शेप होतं. हे कम्फर्टेबल राईडसाठी आहे. आणि एक्झाम्पल आपण हंटर आहे आपल्याकडे रॉयल एनफिल्डची. हंटरमध्ये चान्स असा आहे बिकॉज ती स्पोर्टी बाईक आहे. स्पोर्टी बाईकमध्ये असं चान्स येतो. आपण ॲग्रेसिव्हली असं बसलेलो असतो. दुसरा येतो पॉईंट आपला हिमालयामध्ये कसे आहेत त्याचे ब्रेक इथे नॉर्मल बाईकला असतात ना इथे बाईक आहे. त्यामुळे पण उभं राहून खड्डे वगैरे जेव्हा येतात तेव्हा आपण मिस करू शकतो. बट इन मीटिओर क्रुझर बाईक असल्यावर त्यामुळे आपण उभे नाही राहू शकत. तुम्ही बघू शकता ब्रेक पुढे आहेत. आपण जर उभं राहिलो तर आपला बॅलन्स पाठी जाणार आणि गाडी पाठून बॉबल करणार आहे. हे एक प्रोन्स आणि कॉन्स आहेत की तुम्हाला मी सांगितलं. काही लपवायचं असं कारण नाही. बाकी मी अजून एक तुम्हाला असं जरी दाखवायला विसरतो तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडीचा वेट जास्त असल्याने मी गाडीला हे लावून घेतलं आहे. त्याला स्टँड एक्सटेन्शन बोलतात. जेव्हा आपण कच्चा रोड किंवा मातीच्या वगैरे गावी वगैरे ठिकाणी जातो तर रोडमध्ये गाडी धसू शकते गाडीचं वजन जास्त असल्या कारणामुळे. त्यामुळे मी ते लावून घेतलं आहे. आता चेन मेंटेनन्सवर येऊया. चेनची तुम्ही आता हालत बघू शकता. मी तरी पण अराउंड 500 ते 600 किलोमीटरवर प्रत्येक वेळेला मी चेन लूप करतो. हे बघा आता पावसाच्या कारणामुळे चेनवर डस्ट वगैरे असते. चेन जर तुमची जंगली वेगळी नंतर चेनमध्ये खूप प्रॉब्लेम गाडीमध्ये आवाज येऊ शकतो. गाडीच्या मायलेजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे टाईम टू टाईम चेन लूप रॉयल एनफिल्डचा स्वतःचा चेन लूप भेटतो. अराउंड 600पर्यंत चेन लूप आणि चेन क्लिनर असतो. ते तुम्ही आरामशीर तुम्हाला फोटो इथे फोटो टाकले या साईडला तुम्हाला ते दाखवेल किती 600 रुपयाला भेटतो. तेव्हा तुम्ही आरामशीर 7 ते 8 वाला चेन लूब आणि क्लीन करू शकता. सेकंड पॉईंट गाडी क्लिनिंग वगैरे कशी करायची. आपण गाडी क्लिनिंगसाठी मी काय जास्त एवढं मागातलं काय शॅम्पू वगैरे यूज नाही करत. तुम्हाला मी एक मायक्रोफायबर क्लोथ यूज करतो. आणि बाकी घरातला कोणताही नॉन टॉक्सिक शॅम्पू वगैरे असेल म्हणजे आपण बोलतो आयुर्वेदिक शॅम्पू वगैरे त्या टाईपमध्ये त्यात जास्त केमिकल्स वगैरे नाही. ते जस्ट स्मॉल नॉर्मली वॉश करा. एवढा वेळ जास्त हॅवीली वॉश करू. आता बघू शकता वर्ष होतं तरी गाडीला पूर्णपणे अजून बऱ्यापैकी शाईन आहे. आता हे जे तुम्हाला लिटिल बिट स्क्रॅच दिसत असतील ते बघा जे लिटिल बिट स्क्रॅच आहे ते बिल्डिंगमध्ये लहान पोरं आणि मांजर वगैरे येते जेव्हा गावी वगैरे मांजर वगैरे येते त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. म्हणून ते वन युअर हिमसफ मला व्हिडिओ कशी आवडली मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पण नवीन अशा कोणत्या तरी व्हिडिओसोबत शेअर राईट स्टे हॅपी बाय. whatever please sir I want to reach 1 million